स्वागत आहे तुमचं विशाल चव्हाण सर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज जो फर्स्ट शिफ्ट आणि सेकंड शिफ्टमध्ये विचारलेले प्रश्न पाहणार आहोत। महत्त्वाचं म्हणजे त्या प्रश्नाचं स्पष्टीकरण देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पहिला प्रश्न पहा, केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोणत्या शहरात आहे? केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे मुख्यालय नागपूर, महाराष्ट्रात आहे। एप्रिल 1976, लक्षात राहू द्या तारीख, एप्रिल 1976 मध्ये त्याची स्थापना झाली। कुठं आहे ते पण लक्षात राहू द्या, नागपूर इथे आहे। आणि त्याची स्थापना कधी झाली? एप्रिल 1976, म्हणजे त्याची एप्रिल 1976 मध्ये त्याची स्थापना झाली। पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? UPS मदान। आता मास्तर याचं UPS मदान जर हे आलं उत्तर तर ठीक आहे ऑप्शन मध्ये, पण जर हे नसलं ना असं जर असलं तर पूर्ण नाव, राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त उरविंद्र पाल, लक्षात राहू द्या, उरविंद्र पाल सिंग मदान। जर ऑप्शन मध्ये हे आलं तर याला टिक करा, जर असं आलं तर असं टिक करा। पुढचा प्रश्न, प्रधानमंत्री जनधन योजना कधी सुरू झाली? याचे दोन महत्त्वाचे मुद्दे समजून घ्या। ह्या ठिकाणी पहा, PM जनधन योजना, जर असं आलं तर कन्फ्यूज व्हायचं नाही। ची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणी केली? पहा, नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट, तारीख लक्षात राहू द्या, 15 ऑगस्ट 2014 रोजी त्यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात केली होती। नरेंद्र मोदीने कधी केली होती घोषणा? 15 ऑगस्ट 2014 स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी भाषणात केली होती। आणि लागू कधी केली होती? पहा, सुरू कधी झाली? पहा या ठिकाणी लक्षात राहू द्या, तारीख ऑगस्ट 2014 रोजी कार्यक्रमाचा शुभारंभ करताना पंतप्रधानांनी या प्रसंगाचे वर्णन गरिबांची मुक्तीचा उत्सव म्हणून केले होते। याच्यावरती कोणताही प्रश्न येऊ शकतो, महत्त्वाचं लक्षात राहू द्या, कोणताही प्रश्न विचारू शकता। म्हणजे सांगायचं तात्पर्य ठरलं तर फक्त तारीख विचारली सुरू झाली तर हे सांगायचं 28 ऑगस्ट 2014 आणि आर्थिक सुविधा पुरवते। पुढचा प्रश्न, PM विश्वकर्मा योजना कशाशी संबंधित आहे? आता कशाशी संबंधित आहे या ठिकाणी समजून घ्या, कशाशी संबंधित आहे? कामगारांना आर्थिक सहाय्य, 17 सप्टेंबर 2023। आता महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी काय लक्षात ठेवायचे तुम्हाला, या योजनेअंतर्गत 18 पारंपरिक व्यवसाय जोडले। किती? 18 पारंपरिक व्यवसाय जोडले आणि त्यांच्याशी संबंधित लोकांना लाभ दिला जात आहे। पुढचा प्रश्न, व्हॉइस ऑफ इंडिया हे वर्तमानपत्र कोणाचे आहे? हे वर्तमानपत्र पहा, दादाभाई नौरोजी, 1883। वृत्तपत्राचे प्रकाशन कुठं झाले? मुंबई येथे सुरू झाले। हे बेसिक लक्षात राहू द्या, मला जे एक्स्ट्रा सांगतोय मी तुम्हाला हे महत्त्वाचं लक्षात राहू द्या। पुढचा प्रश्न, एक जिल्हा एक उत्पादन योजना कशाशी संबंधित आहे? देशातील प्रत्येक जिल्ह्यातून किमान एक उत्पादन निवडणे, ब्रँड करणे आणि त्याचा प्रचार करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे। ही कधी सुरू झाली हे पण लक्षात राहू द्या, 2023 ला सुरू झाली। भारताचे महान्यायवादी कोण आहेत? भारताचे विचारलं पहा या ठिकाणी, भारताचे महान्यायवादी कोण आहेत? व्यंकटरमणी हे भारताचे विद्यमान महान्यायवादी आहेत। 1 ऑक्टोबर 2022 रोजी ते 16वे महान्यायवादी म्हणून पदावर आले। जर असा प्रश्न आला ते कितवे महान्यायवादी आहे तर सांगायचं 16वे, ठीक आहे। आणि जर तारीख विचारली तर 1 ऑक्टोबर 2022। पुढचा प्रश्न पहा, भारतामध्ये पहिल्यांदा कागद विरहित बजेट कधी मांडले? हे मांडले होते पहा 2021-22 डिजिटल बजेट असंही त्याला म्हणतात। 1 फेब्रुवारी 2021, तारीख लक्षात राहू द्या, 1 फेब्रुवारी 2021 रोजी अर्थमंत्री कोण? निर्मला सीतारामन यांनी पहिला पेपरलेस अर्थसंकल्प सादर केला। आणि हा का केला होता ते पण लक्षात राहू द्या, भारतात सुरू असलेला कोविड-19 महामारीमुळे हे केले गेले। का केले गेले ते पण माहित झालं आणि ही तारीख पण लक्षात राहू द्या। पुढचा प्रश्न, असहकार चळवळ कधी सुरू झाली? 1 ऑगस्ट 1920 गांधीजींच्या नेतृत्वाखाली। पेशींचा शोध कोणी लावला? एकदम बेसिक प्रश्न विचारला होता। हा शोध रॉबर्ट हुकने लावला होता। कधी लावला होता? 1665 मध्ये पेशीचा शोध लावला गेला होता। पुढचा प्रश्न, INS इम्फाल कधी लॉन्च करण्यात आले? हे लॉन्च करण्यात आले होते 2019। मिझोरमची राजधानी कोणती? आता मिझोरमची राजधानी विचारली, एकदम बेसिक प्रश्न विचारला होता, याची राजधानी आयझॉल। पुढचा प्रश्न,
ऊर्जेचे एकक कोणते? आता ऊर्जेचे एकक एकदम बेसिक होता ना, एकक विचारला होता. सगळेच एकक तुम्हाला माहिती समजतो. याचं उत्तर तुम्ही दिलं पण असन, ज्यानं परीक्षा दिली त्यांना दिलं असन. काय होतं याचं उत्तर? जूल. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय युवा पुरस्कार 2024 कोणाला मिळाला? हा मिळाला होता चंदीगड रहिवासी रोहित कुमार यांना मिळाला होता. कुठाले रहिवासी? चंदीगड येथील रहिवासी यांना राष्ट्रीय युवा दिन 2024 रोजी राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाला. पुढचा प्रश्न, प्रगतीचा विरुद्धार्थी शब्द. तर प्रगतीचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? अधोगती. पुढचा प्रश्न, खेलो इंडिया 2024 मध्ये सर्वाधिक पदक कोणत्या राज्यात मिळाली? महाराष्ट्रामध्ये. विचारलं किती? तर 158. असहकार आंदोलनाचा ठराव कोणत्या अधिवेशनामध्ये मांडला गेला? 1920च्या नागपूर अधिवेशनात. 1920च्या नागपूर अधिवेशनात काँग्रेसने गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन सुरू करण्याचा ठराव मान्यता दिली. पुढचा प्रश्न, सहाय्यक युती धोरण कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात अंमलात आले? हे आले होते लॉर्ड वेल्सली. मॉन्टेग्यू जेम्स फॉर कायदा कोणत्या वर्षीचा आहे? हा आहे 1919. चंचल हा शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. चंचलचा विरुद्धार्थी शब्द स्थिर. एकदम बेसिक होतं मास्तर. म्हणशान तुम्ही असे प्रश्न आलते का? ज्यांनी परीक्षा दिली, जसे प्रश्न माझ्यापर्यंत आले, मला भेटले, मी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय. म्हणजे येणारी जी परीक्षा आहे त्याला जर हे स्पष्टीकरण व्यवस्थित अभ्यास केला, येणारी परीक्षा तुम्हाला नक्कीच सोपी जाईल. हे सगळे प्रश्न याला आलटून पलटून किंवा यालाच डीप मध्ये तुम्हाला विचारू शकता. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात जलयुक्त शिवार योजना कोणत्या वर्षी लागू झाली? कोणती जलयुक्त शिवार योजना कोणत्या वर्षी लागू झाली? महाराष्ट्र शासनाने डिसेंबर 2014 मध्ये दुष्काळाचा सामना करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. श्रावण बाळ योजनेची रक्कम किती आहे? दरमहा 1500 रुपये राज्यातील निर्धार ज्येष्ठ नागरिकांसाठी. दरमहा सांगितलं या ठिकाणी, शब्द लक्षात पकडा. नागरिकत्व कोणत्या भागामध्ये आहे? भारतीय संविधानातील भाग 2 लक्षात राहू द्या. भाग 2 मधील अनुच्छेद 5 ते 11 हे नागरिकत्वाशी संबंधित आहे. 2024 मध्ये एकूण किती पद्म पुरस्कार देण्यात आले? 2024 चं विचारलं तर 132. 5 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण, 110 पद्मश्री. मनी भवन गांधी संग्रहालय कुठे आहे? मनी भवन याच्यावरती एकदम बेसिक बरं का, बेसिक आहे. आणि याच्यावरती जास्तीत जास्त तुम्ही आता कोणतीही परीक्षा घ्या, मनी भवन वरती प्रश्न आलेला आहे. आणि ह्या परीक्षेला 26 तारखेला जी परीक्षा झाली त्याला देखील आला. म्हणजे हा प्रश्न महत्वाचा आहे. मनी भवन ही मुंबईच्या लॅबर्नम रोडावरील एक साधी जुनी शैलीची दुमजली इमारत आहे. 1917 ते 1934 या काळात गांधीजी मुंबईत असताना इथेच राहिले. आता त्याचे संग्रहालय आणि संशोधन केंद्रात रूपांतर झाले. भारताच्या अनोख्या स्वातंत्र्य लढ्यात मुंबई आणि तिथल्या रहिवाशांनी खूप महत्वाची भूमिका बजावली होय.